नमस्कार मित्रांनो. वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये कशी रूपांतरित करावी? ही प्रक्रिया काय आहे? कोणती कागदपत्रे लागतात? आणि मंजुरीनंतर तुम्हाला काय फायदे मिळतात? हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वात आधी जमीन शासकीय रेकॉर्डनुसार तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे. जमिनीवर महसुलाची कोणतीही थकबाकी नसावी. ग्रामपंचायत किंवा महापालिका यांच्याकडून प्राथमिक पडताळणी केली जाते. यानंतर तहसीलदार किंवा तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करतात. पाहणी आणि चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल तयार केला जातो. या अहवालानुसार तुमच्या अर्जाला मंजुरी किंवा नकार दिला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित होते. याची नोंद थेट 7/12 उतार्यात केली जाते. मंजुरीनंतर तुम्ही जमीन विकू शकता, हस्तांतर करू शकता किंवा बँकेत कर्जासाठी गहाण ठेवू शकता. वर्ग 1 जमिनीचे फायदे खूप आहेत. पूर्ण मालकी हक्क, व्यावसायिक वापर, कर्ज सुविधा आणि वारसांना जमीन हस्तांतर करणे अतिशय सोपे होते. अर्ज नाकारल्यास अधिकारी तुम्हाला कारण लेखी स्वरूपात देतात. या निर्णयाविरुद्ध तुम्ही एसडीओ ऑफिसमध्ये अपील करू शकता. ही प्रक्रिया साधारण 1 ते 3 महिने लागू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंजुरी मिळेपर्यंत जमिनीचे कोणतेही विक्री व्यवहार करू नका.